त्यावेळेस या आमच्या मंदिराचा इतिहास असा सांगतात, जे काही आमच्या मंदिराचे माजी अध्यक्ष आहेत प्रकाश शेट्टी सोनी, ते सांगत होते की नल दमयंती नल राजाचा खजिना या ठिकाणी या मंदिरामध्ये दडवल्या जायचा। हा खजिना शिपाई लोक एका गुप्तद्वारातून मंदिराच्या गुप्तद्वारातून नरनाळा किल्ल्यापर्यंत नेऊन पोचवायचे। हाच एक दरवाजा, गुप्त दरवाजा नरनाळा किल्ल्यापर्यंत सुद्धा जाते आणि तदनंतर तो सातपुड्यात सुद्धा निघते। असं हे प्राचीन मंदिर आहे की असं मंदिर आपल्याला विदर्भामध्ये क्वचितच पाहायला भेटेल की हरिहराचं सुद्धा या ठिकाणी काय आहे, भेट आहेत। जसं भगवान शिवशंकराची पिंड आहे, जसं ते मंदिर आहे खालपासून तर वरतेपर्यंत एका दगडामध्ये, तसंच श्रीरामचंद्र प्रभूचं सुद्धा मंदिर आहे, काही पावलावरच आहे। हरिहराची भेट म्हणून या ठिकाणी या मंदिराला मान्यता आहे। या मंदिराची 60 एकर शेती आहे। या मंदिराची जर आपण प्रगती पाहतो म्हटलं तर आपण जर विदर्भामध्ये जर आपण सखोल अभ्यास केला तर 150 ते 200